केक बघूयात. आई ग अगं करेक्ट बसलाय. 500 ग्रॅमच आहे हा केक. हो खरंच की. केस छान वाटतात का ग? चंपी केली ना त्याच्यामुळे. चालू आहे. हो. ओ हाय, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, जेव्हापासून मी 100 रुपीज रेसिपी चॅलेंज सुरू केलंय ना, तेव्हापासून आपले सबस्क्रायबर्स म्हणतात की ही सिरीज अशीच कंटिन्यू ठेव. सो मी प्रयत्न करेन ही सिरीज कंटिन्यू करण्यासाठी. पण मध्ये मी एक प्रश्न विचारला होता की आता तुम्हाला 100 रुपीज बजेटमध्ये काय बघायला आवडेल. कारण पहिलाच एपिसोड होता पायनॅपल आईस केकचा. सो त्याच्यानंतर बऱ्याच कमेंट्स आल्या की आता ताई आमच्यासोबत तू चॉकलेट आईस केकची रेसिपी शेअर कर. सो व्हाय नॉट. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की 100 रुपयाच्या बजेटमध्ये विथ पॅकिंग वगैरे हे सगळं पकडून आपण केवढा केक बनवू शकतो आणि त्या केकसाठी किती प्रीमिक्स घेतलं पाहिजे, किती क्रीम घेतली पाहिजे, सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मोजून घेतल्या पाहिजेत आणि 100 रुपयामध्ये या केकसाठी लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे ते कशा पद्धतीने बसवायचं. तर हा व्हिडिओसुद्धा अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर मग बेकरी स्टाईल 100 रुपीजमध्ये तयार होणारा चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघूयात. लेट्स गो. तर चला मंडळी, आता सगळ्यात आधी आपल्याला हिशोब करावा लागेल. सगळ्यात आधी आपण ज्या किरकोळ गोष्टी आहेत त्याच्या किमती 100 रुपयामधून मायनस करूयात. म्हणजे आपल्याला मेन बजेट कळेल की मेन प्रीमिक्स, क्रीम आणि डार्क कंपाऊंड आपल्याला किती किती घ्यायचं आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आधी तर बेस आणि बॉक्स. कारण श्रुतीने मला ज्यावेळी 100 रुपयाचा आईस केक हे चॅलेंज दिलं होतं ना, एपिसोड 1 जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये तिने मला सांगितलं होतं की हा केक दिदी मला पॅकिंग करून तू 100 रुपयामध्ये द्यायचा आहे. सो त्यावेळी मी बेस आणि बॉक्सचे पैसे पकडले होते त्याच्यामध्ये. सो आजही मी पकडते. तर बेस आणि बॉक्सचे मी 10 रुपये पकडते. कारण जरी हा केक 450 ग्रॅमपर्यंत तयार झाला तरी हा पॅकिंग करण्यासाठी आपल्याला पाव किलोचाच बेस आणि बॉक्स यूज करायचा आहे. कारण त्याच्यामध्ये हा केक आरामात फिट होतो. सो बेस आणि बॉक्सचे 10 रुपये. त्यानंतर काही किरकोळ गोष्टी म्हणजेच शुगर सिरपमध्ये थोडीशी साखर, इसेन्स, त्यानंतर बॅटरमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं असतं आणि चॉकलेट गनाश बनवण्यासाठी आपल्याला लागतं थोडंसं दूध. तर दूध जास्त लागत नाही. रेशो कसा असतो, जर आपण 1 कप डार्क कंपाऊंड घेतलं चॉप करून तर आपल्याला पाव कप लागतं दूध. हे बेसिक आहे. तर आता सध्या तर आपण छोटासा केक बनवतो त्यामुळे दूध अगदीच थोडं लागेल आपल्याला. त्यामुळे या सगळ्या किरकोळ गोष्टींचे मी 10 रुपये पकडते. ओके. त्यानंतर गॅस आणि इलेक्ट्रिसिटी. केक बेक करण्यासाठी, क्रीम बीट करण्यासाठी या 2 गोष्टी तर प्रत्येक ठिकाणी असतातच आणि याचे पैसे आपल्याला पकडावेच लागतात. तर त्याचं मी पकडते 10 रुपये. सो बघा, अशा पद्धतीने 30 रुपये तर आपले इथेच मायनस झालेले आहेत. आता आपलं बजेट आहे 70 रुपये. सो 70 रुपयामध्ये आपल्याला मेन सगळ्या गोष्टी बसवायच्या आहेत. आता या केकसाठी मी क्रीम घेणार आहे 150 ml आणि माझ्याकडे जी क्रीम आहे ती आहे सनविप्स ब्रँडची आणि ती मला 200 रुपयांना मिळते 1 किलोचं पॅकेट. ओके. सो 150 ml म्हणजेच 150 ग्रॅम. तर याचे होतात 30 रुपये. ठीक आहे. त्यानंतर प्रीमिक्स. सो प्रीमिक्स मी पायनॅपल केक एवढंच घेते 115 ग्रॅम आणि आमच्या इकडे व्हॅनिला प्रीमिक्स आणि चॉकलेट प्रीमिक्स दोन्हीचेही रेट सेमच आहेत, 220 रुपये किलो. सो 115 ग्रॅम प्रीमिक्सचे होतात 25 रुपये. ठीक आहे. सो अशा पद्धतीने संपूर्ण पैसे आता झालेले आहेत 85 रुपये. सो 85 रुपीज इथेच संपलेले आहेत. आता उरलेल्या 15 रुपयामध्ये जेवढं चॉकलेट कंपाऊंड बसेल तेवढंच आपण या केकमध्ये यूज करणार आहोत. आता इथे पण एक गंमत आहे. जर तुम्ही मोर्डेचे वगैरे चॉकलेट कंपाऊंड यूज केले तर ते थोडेसे कॉस्टली आहेत ऑफकोर्स. 120 का 125 रुपयांना 400 ग्रॅमचं पॅकेट मिळतं. पण माझ्याकडे आत्ता सध्या जे आहे ना ते कोलेट ब्रँडचं हे चॉकलेट आहे आणि याची टेस्ट खूप सुंदर आहे. मी आत्ताच खाऊन बघितलं, हे खूप छान आहे. 500 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि 130 रुपयांना मला मिळाले. सो जर हे तुम्ही यूज केलं तर तुम्हाला ना 15 रुपयाच्या बजेटमध्ये 60 ग्रॅम वगैरे कंपाऊंड यूज करता येईल. ठीक आहे. सो म्हणून मी आज हे यूज करणार आहे. तर हा झाला सगळा हिशोब आणि हे झालं प्रत्येक गोष्टीचं प्रमाण. ठीक आहे. तर चला आता आपण केक बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी
हा केक बेक करण्यासाठी मी यूज करणार आहे 5 इंचाचा हा टीन. ठीक आहे, कारण 3 लेअर जर आपल्याला केकच्या करायच्या असतील तर अशा पद्धतीचा 5 इंचाचाच टीन आपल्याला यूज करावा लागणार आहे. आणि याच्यामध्ये ग्रीसिंगसाठी यूज करणार आहे मी ओडी इको बेक, कारण हा वापरायला कन्व्हिनियंट आहे, रियुजेबल आहे. ठीक आहे, त्यामुळे हा मी याच्या मापाने कट करून यामध्ये ठेवते. आणि साईडने मी तेलाने ग्रीसिंग करणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे ओडी इको बेक पण साईडने लावू शकता. सो बघा, अशा पद्धतीने आपला टीन ग्रीस करून झालेला आहे. तर चला आता आपण बॅटर तयार करायला घेऊयात. तर त्यासाठी मी चॉकलेट प्रेमिक्स घेतलेला आहे, बघू शकता रेडीमेड. आणि हा माझा कप आहे 250 ml चा. आणि या कपने जर बघितलं तर हे प्रेमिक्स आहे पाऊण कप. तर अशा पद्धतीने आपण घेतलंय हे 115 ग्रॅम प्रेमिक्स. तर आता याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत तेल 1 टेबलस्पून. आणि आता याच्यामध्ये हळूहळू पाणी ॲड करत आपण याचं छान स्मूथ बॅटर बनवूयात. ओके, तर बघा अशा प्रकारे मस्त हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर आता आपण हे अशा प्रकारे या टीनमध्ये पोर करूयात. सो बघितलं, अशी दिसते का कन्सिस्टन्सी रिबन. तर आता हा टीन मी अशा प्रकारे टॅप करते. टॅपिंग केलं ना की यातली सगळी एअर बाहेर पडते, एअर बबल वगैरे बाहेर पडतात. आणि ज्यावेळी आपण बॅटर बनवायला घेतलं होतं ना त्याचवेळी किचनमध्ये मी एक पातेलं गॅसवरती प्रीहीट करायला ठेवलं होतं लो फ्लेमवरती. आता साधारणपणे 5 ते 6 मिनटं व्हायला आलेली आहेत. आणि आपलं पातेलं तिकडे छान प्रीहीट झालेलं असेलच. आता लगेचच आपण हा केक बेक करायला ठेवूयात. सो चला आता आपण चेक करूयात. करेक्ट 30 मिनटं या ठिकाणी झालेली आहेत. मस्त. तर बघू शकता या ठिकाणी बेस आपला तयार झालेला आहे. आणि हा मी थंड करायला ठेवला आहे. तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश कसं बनवायचं ते बघूयात. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आहे 60 ग्रॅम डार्क कंपाऊंड. तुम्ही 50 ग्रॅम घेतलं म्हणजे जर तुम्ही मोर्डे कंपनीचं यूज करत असाल, तुमच्याकडे दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचं मिळत नसेल तर मोर्डेचं घेतलं तरीही चालेल. ते करेक्ट 50 ग्रॅम तुम्हाला मिळेल. ठीक आहे, पण हे मी 60 ग्रॅम यूज करते कारण माझं दुसऱ्या ब्रँडचं होतं. सो 60 ग्रॅम कंपाऊंड असं बारीक चॉप करून घेतलं आहे. तर हे बघू शकता 2/3 कप. ठीक आहे, म्हणजे माझा जो सेट आहे 250 ml कपचा त्यातला जो 2/3 कप आहे ना एवढं हे कंपाऊंड होतं. आता या कपने आपण एवढं चॉकलेट घेतलं चॉप करून, तर त्याच कपमध्ये बघू शकता मी पाव कप एवढं दूध घेतलं आहे. ठीक आहे, म्हणजे चॉकलेटच्या पावपटीमध्ये आपल्याला दूध घ्यायचं असतं. सो हे दूध मी यामध्ये ॲड करते. ओके, म्हणजे इथे रेशो काय झाला 4:1, म्हणजे चॉकलेट कंपाऊंड 4 पट आणि दूध आहे 1 पट. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर चला आता हे डबल बॉइलिंग पद्धतीने आपण छान मेल्ट करूयात. सो डबल बॉइलिंग पद्धत म्हणजे काय, तर हे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चोको चिप्सच्या किंवा चॉकलेट्सच्या किंवा चॉकलेट गार्निशिंगच्या अशा भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही कुठलाही एक व्हिडिओ तिथे बघू शकता. सगळ्याच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. ठीक आहे, सो चला आता हे आधी मेल्ट करूयात म्हणजे आपलं गनाश तयार होईल. सो चला मंडळी, बेस आपला बऱ्यापैकी थंड झाला आहे, रूम टेम्परेचरवरती यायला लागला आहे. आता हा मी बाहेर काढते आणि याच्या आपल्याला 3 लेयर्स करायच्या आहेत. सो बघूयात आधी हा केवढा झाला आहे आणि त्याप्रमाणे 3 लेयर्स तयार होऊ शकतात का. ओके, होतील मला वाटतं 3 लेयर्स. सो येस. सो आता वरचा भाग खूपच जास्त फुगल्यासारखा वाटतोय ना, म्हणजे थोडासा क्रॅक गेल्यासारखा वाटतं. सो हलकासा तेवढा क्रॅक गेलेलाच भाग मी कापून काढते, पण त्याचाही वापर मी करणार आहे कारण केकचं वजन पण आपलं एकदम छान भरलं पाहिजे ना आणि कुठलाही केकचा भाग वाया नाही गेला पाहिजे. आता उरलेल्या केकच्या मी 3 लेयर्स करते. आता क्रीम. तर क्रीम किती घ्यायची होती आपल्याला 150 ml, राईट. सो हा माझा 1 कप आहे 250 mlचा. सो 150 म्हणजे साधारणपणे अर्ध्या कपपेक्षा थोडीशी जास्त क्रीम मला इथे घ्यायची आहे, थोडीशी जास्त. सो मी घेते, ही अर्धा कप झाली, अजून थोडीशी वरती घेते अंदाजे. सो ही साधारण एवढी असेल 150 ml.
सो ही क्रीम मी फेटून घेते आणि एवढीच क्रीम आपल्याला संपूर्ण केकला जरी आपण डेकोरेशन वगैरे केलं तरी त्या सगळ्याला पुरवायची आहे. सो बघा मंडळी, आता ही एवढी क्रीम या ठिकाणी तयार झालेली आहे फेटून. आता अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे शुगर सिरप. सो शुगर सिरप अगदी थोडंसं घेणार आहे मी, कारण हा केक एवढा सॉफ्ट बेक झाला आहे ना, इतका सॉफ्ट आहे. आणि ज्यावेळी केक खूप मऊ बेक होतो त्यावेळी जास्त त्याला ओलं करायचं नाही, नाहीतर मग ज्यावेळी तुम्ही केक सेट करता आणि मग तो कट करता त्यावेळी त्याचे पीसेस अक्षरशः उचलता सुद्धा येत नाहीत, एवढा तो बिलबिलीत झालेला असतो. त्यामुळे शुगर सिरप अगदी थोडंसंच यूज करायचं. सो आता यामध्ये साखर थोडीशी ॲड करते, 1 ते 1.5 चमचा. आणि याच्यामध्येच मी ॲड करते थोडासा व्हॅनिला इसेन्स, किंवा याच्याऐवजी चॉकलेट इसेन्स वापरला तरी चालतो. सो हे छान मिक्स करा, विरघळवून घ्या साखर आणि साईडला ठेवा. ओके. सो आता हे बघू शकता गनाश मस्त तयार झालेला आहे. आता यातलं थोडंसं मी याच्यामध्ये ॲड करते, साधारण निम्म वगैरे ॲड करते, कारण आपण चॉकलेट केक बनवतोय ना, सो क्रीमला सुद्धा तो छान फ्लेवर आला पाहिजे त्यासाठी. येस, बस. ओके. सो एकदा बिटरने मी छान हे मिक्स करून घेते. ओके. सो बघू शकता अशा पद्धतीने आपली ही चॉकलेट क्रीम इथे तयार झालेली आहे. याला तुम्ही डच क्रीम पण म्हणू शकता. सो सगळ्यात आधी बेसवरती थोडीशी क्रीम, आपला केक जागचा हलू नये म्हणून. त्यानंतर यावरती आपण केकची सगळ्यात खालची लेअर जी आहे ती प्लेस करूयात. सो चला आता याला सोकिंग करूयात. अगदी थोडंसं शुगर सिरप मी ते लावणार आहे. आई शपथ, इथं एवढी शांतता आहे ना आत्ता सध्या. आणि हा असा आवाज वेगळंच काहीतरी वाटतंय, घुमतंय ते अक्षरशः. झालं आता बऱ्यापैकी ओला झालेला आहे स्पंज. आता यावरती आपण क्रीम लावतोय. तर ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी प्लीज पायपिंग बॅगच यूज करा, पण आता मी पटापट केक उरकणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीने थोडीशी क्रीम घेते आणि ती जस्ट स्प्रेड करते. आता याच्यावरती चॉकलेट गनाश. हा केक टेस्टला एवढा सुंदर लागणार आहे ना, कारण आता बरेच जण होम बेकर असतील, बऱ्याच जणांनी हा केक बनवला असेल, डच क्रीम केक, किंवा आता सध्या तरी याला चॉकलेट केकच म्हणतात, कारण तेव्हा ट्रेंड होता हा 2-3 वर्षापूर्वी. डच क्रीम आम्ही ह्याला म्हणायचो. तर आता ही लेअर ना जास्त फुगीर नव्हती. म्हणजे मी जसं सांगते ना की ज्यावेळी आपण मधली लेअर ठेवतो, वरची लेअर पलटी करून, त्यावेळी ती फुगीर असते, मग साईडने क्रीम वगैरे लावायचे. सो इथे बघू शकता ही फ्लॅटच आहे, कारण मी कट करतानाच अगदी फ्लॅट कट केली होती, त्यामुळे काही गरज नाही आहे मध्ये क्रीम वगैरे भरण्याची. सो आता आधीच्या लेअरप्रमाणे या लेअरला पण मी शुगर सिरप लावते, त्यानंतर क्रीम लावते आणि गनाश वगैरे टाकून घेते. सो आता आपण यावरती प्लेस केलेली आहे सगळ्यात वरची, म्हणजेच फायनल लेअर. सो आता मी शुगर सिरप लावून घेते, अगदी थोडंसं, कारण हा केक खरंच खूप सॉफ्ट बेक झाला आहे. सो ही क्रीम मग अशी राहिली होती स्पॅच्युलाला थोडीशी चिकटून, मी लावून घेते. सो आता पहिल्यांदा हा बोर्ड स्वच्छ करते, कारण ही क्रीम जी साईडला लागली आहे ना ती क्लीन करते आणि मग आपण फायनल फिनिशिंग करूयात. सो चला, फायनल फिनिशिंगसाठी मात्र मी इथे पायपिंग बॅगच यूज करते आहे. आणि अर्थातच याचं जे टोक असतं पुढचं ते अतिशय छोटंसं कट केलं आहे, जेणेकरून प्रमाणात आणि पुरेशी क्रीम या केकला लागली जावी. जर हे पुढचं टोक मोठं कट केलं तर क्रीम भरपूर लागली जाते आणि पुरतच नाही, म्हणजे आपल्याला कळतच नाही क्रीम कुठे गेली नक्की. ओके. सो हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आज पण ते रिपीट केलं. तर चला आपण आता संपूर्ण केक क्रीमने कव्हर करूयात. बेकिंग करताना काय पण म्हण, असं खूप सुंदर दिसतं ते. कोणी पण, शेफ असू देत किंवा मुली असू देत, है ना.
असं ते टर्न टेबल आणि क्रीम आणि केक असतो समोर मस्तपैकी. ते बेकिंग इज सायन्स आणि आर्ट असं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही आहे. मला तो हा डायलॉग आठवला, डॅन्स एक आर्ट है आर्ट. त्यावेळी तो हा नाही का म्हणत अभिषेक बच्चन, हाँ तो मैंने कब कहा नो है. चला मंडळी, तर आधी आपण वरची क्रीम अशी प्लेन करूयात, प्लेन. ओके, नाईस. आणि साईडच्या फिनिशिंगसाठी अर्थातच स्क्रॅपर. ओके, सो बघू शकता अतिशय मस्त असं फिनिशिंग झालेलं आहे. केकसुद्धा खूप छान सुंदर दिसतोय. आता मी काय करते, नोझलच्या साह्याने डिझाईन करून घेते आणि मग मधल्या भागामध्ये गनाश पोअर करते, किंवा ड्रिपिंग पण तुम्ही करू शकता, कारण थोडंसं गनाश ते शिल्लक राहिलेलं आहे. सो तेवढ्या गनाशमध्ये तुम्ही ड्रिपिंग वगैरे पण करू शकता, तुम्हाला हवी ती डिझाईन इथे करू शकता. सो हे अशा पद्धतीचं नूर 46 नंबरचं नोझल आहे, स्टार नोझल. ओके, बेसिक स्टार नोझल आहे, पण खूप छान आहे हे. आणि याला मोदकाचं नोझलसुद्धा म्हणतात. तर बघा मंडळी, पूर्णपणे केक कव्हर करून सुद्धा एवढी क्रीम माझी शिल्लक राहिलेली आहे. आणि एवढी क्रीम डिझाईनसाठी बऱ्यापैकी पुरतेच, एवढ्याशा केकसाठी. ओके, त्यामुळे मी डिझाईन करते. पण जर तुमची सगळीच क्रीम इथे फिनिशिंगमध्ये किंवा केक कव्हर करताना वगैरे संपली, तर तुम्ही काही नाही करायचं. जे उरलेलं गनाश आहे ते फक्त केकवरती टाकायचं आणि मस्त ड्रिपिंग करायचं, आणि वरनं फक्त शुगर बॉल टाकले तरीही केक अप्रतिम दिसतो. त्याच्यावरती फुलं पानं काढलीच पाहिजेत प्रत्येक वेळी, असं काहीही नसतं. ओके, पण आता माझी क्रीम शिल्लक आहेच, तर मी करते डिझाईन. सो आता उरलेलं सर्व गनाश आपण पोअर करत आहोत केकच्या मधोमध. अशा पद्धतीने चमच्याने अगदी हलक्या हाताने सगळीकडे ते स्प्रेड करते. येस, वा, काय लुक आलाय केकला. कसा झालाय केक मंडळी? भन्नाट, एक नंबर. सो आता हा शिल्लक राहिलेला स्पंज, याचं काय करायचं हे मी सुरुवातीला म्हटले होते ना. सो काही नाही, हा एवढा सॉफ्ट आहे ना, याचे असं तुम्ही 2 ते 3 बॉल करू शकता. असं थोडंसं बाइंडिंग त्याला आणायचं आणि जस्ट असे बॉल तयार करायचे. ठीक आहे, सो हे जस्ट मी असं केकच्या मधोमध प्लेस करते. यासोबतच काही चेरीज. सो माझ्याकडे काही शुगर बॉल्स आहेत, ते मी जस्ट अशा पद्धतीने केकवरती मधोमध टाकते. गोल्डन कलरचे आहेत. तर हे असं तुम्ही केलंच पाहिजे असं काही नाही आहे, पण जस्ट मला सांगायचं होतं की केकचा कुठलाही पार्ट वाया जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जुगाड करू शकता आणि केकला जस्ट डेकोरेट करू शकता. सो आता माझ्याकडे हे गोल्डन डस्ट आहे, त्याने मी फक्त हे जे आपण क्रम्सचे बॉल बनवलेत ना केकचे, त्याच्यावरती थोडंसं मी जस्ट शाईन येण्यासाठी आणि छान दिसावं म्हणून करणार आहे. सो हे अगदीच किती वापरलंय हो मी, जस्ट जाऊ दे. आता जर मी हे किती रुपयांचं वापरले हे सांगत बसले तर तुम्हाला हसायला येईल चक्क. आणि आता या ब्रशमध्ये जे शिल्लक राहिलेलं आहे ना, ते फक्त असं केकवरती जस्ट झटकायचं थोडंसं. तर मंडळी, अशा पद्धतीने आपला हा केक तयार झालेला आहे आणि खूपच मस्त दिसतोय, म्हणजे मला तरी खूप आवडलेला आहे. सो अशा प्रकारे आपण 100 रुपयामध्ये बेकरी स्टाईल चॉकलेट केक इथे तयार केलेला आहे, विथ पॅकिंग आणि विथ गॅस, इलेक्ट्रिसिटी याचेही पैसे आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो खूपच मस्त केक तयार झालेला आहे. आणि गेस वॉट मंडळी, या केकचं मी आत्ता वजन करून बघितलं आहे आणि हे चक्क 500 ग्रॅम, करेक्ट 500 ग्रॅम भरलं आहे. आणि बेसचं वजन नाही बरं का त्याच्यामध्ये मी पकडलेलं, बेसचं वजन सोडून या केकचं वेट आहे 500 ग्रॅम. वाव, अजून काय पाहिजे.
100 रुपयामध्ये आपण अर्धा किलो केक बनवू शकतो, तोही एवढ्या छान फ्लेवरचा, एवढी छान क्रीम वगैरे तयार करून. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. थोडं जरी काही जरी नॉलेजेबल वाटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. खूप जास्त व्हिडिओ हा शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन 100 रुपीजच्या रेसिपीमध्ये. मी आता विचार करणार आहे अजून काय काय बनवता येईल. सो तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.